सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलोय भद्रकाली। माझ्या मागेच बघू शकता श्री साक्षी गणपती बाप्पाचं मंदिर आहे। त्याच्या समोरच ओम टी हाऊस मिसळ खूपच फेमस आहे, नाशिकची सगळ्यात जुनी मिसळ। आणि चला इथे ओम टी हाऊसमध्ये गरमागरम वडापाव, मिसळ, भजी आणि वडा रस्सा खूपच फेमस आहे। चला कसं बनतं ते आतमध्ये जाऊन बघूया। आणि मिसळ सोबतच इथे कांदा मस्त भरभरून मिळतो, रस्सा भरभरून, भजी भरभरून आणि रस्सा सोबत तरीचा पण स्वाद घेतला जातो। गरम मिसळ लावायचं काम चालू आहे। मिसळची प्राइस काय असते दादा? 80 रुपये। मिसळमध्ये बारीक शेव, मटकी, जाड शेव सर्व काही मिक्स येतात। तरी जशी पाहिजे तशी झणझणीत फिक्की मिसळ इथे मिळते। हे बघा गरमागरम रस्सा, त्याच्यातच नाशिकची तर्री म्हटली की अजून मजा येते खायला। खूपच जुनी मिसळ आहे। पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे, तुम्ही इथं पण मिसळचा स्वाद घेऊ शकता आणि आपल्या फॅमिली करता पार्सल येथून घेऊन जाऊ शकता। चला नाशिककरांचं कसं वाटतं मिसळबद्दलचं मत ते जाणून घेऊया। कशी वाटते? नमस्कार, आम्ही अगदी लहानपणापासून ओम टी हाऊसची मिसळ खायला येतो आणि ओम टी हाऊसची मिसळ म्हणजे जगात चांगल्या पद्धतीने, चांगल्या चवीची आणि वर्षानुवर्ष हीच चव असलेली मिसळ, भजी, वडा सगळं खायला मिळतं, तृप्त होतं। दादा वडा रस्सीची प्राइस किती असते? 80 रुपये। हे बघा त्याच्यावरती मस्त मिक्स शेव टाकले जाते, 2 पाव येतात, कांदा, लिंबू सर्व काही जसं पाहिजे तशी चव मिळते। हाऊस येथील खूपच फेमस मिसळ ट्राय करू। हे बघा बघू शकता इकडे मस्त तरी आणि हा दिलाय मस्त त्यांचा पापड आणि 2 गरमागरम पाव आणि इकडे बघू शकता कांदा, लिंबू। चला सर्व काही मिक्स करून घेऊया। हे बघा भरपूर असा कांदा दिलेला आहे आणि त्यासोबतच मस्त लिंबू दिलेले आहेत, पिळून घेऊया। ओम टी हाऊस खूपच फेमस आहे, भद्रकाली रोड आणि साक्षी गणपतीच्या जवळच आहे। चला स्वाद घेऊया। मी तर काय मिसळ ट्राय करतो। मटकीचा स्वाद, ओम टी हाऊस मिसळ मला तर खूपच आवडली। तुम्हाला पण माझ्यासारखा मस्त ओम टी हाऊस मिसळचा स्वाद घ्यायचा आहे। साक्षी गणपती भद्रकाली पंचवटी नाशिक येथे या आणि अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर। याची मिसळ कशी वाटते? एकदम लज्जतदार आहे आणि या मिसळीला परंपरा आहे। जुन्या नाशकातली सर्वात प्रसिद्ध सीताबाईच्या नंतर ही मिसळ। नाशिकमध्ये सर्वात सुंदर आणि चविष्ट मिसळ ही फक्त आमच्याकडे कप्पू उकडे मिळते ओम टीला। आमच्या सेटअप बदलला, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं, परंतु मिसळची चव मात्र जशीच्या तशी। 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला आणि रविवारी प्रचंड गर्दीमध्ये आम्हाला सेवा देतात। जय श्रीराम। कशी वाटते? एकदम छान आणि खूप पूर्वीपासून मिसळ खायला, त्यामुळे सगळ्यात जुनं आणि ती चव जी आहे ती मेंटेन ठेवली। एकदम भारी आणि एकदम टेस्टी मिसळ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। ही मिसळ खूप भारी आहे,